ओबीसी बहुजन आघाडी आक्रमक विभागीय समाज कल्याण कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन। नमस्कार, बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। अमरावती ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अद्ययावत सोयी सुविधा करून वसतिगृह सुरू करण्यात यावे या मागणीसाठी तसेच आंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीनं आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू आहे। त्याला पाठिंबा म्हणून सुद्धा ओबीसी बहुजन आघाडी अमरावती जिल्ह्याच्या वतीनं विभागीय समाज कल्याण भवनासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठीचे स्वतंत्र असे 72 वसतिगृह राज्य शासनाने मंजूर केलेले आहेत। त्यानुसार अमरावती जिल्ह्यात अद्ययावत सोयी सुविधा करून ओबीसी विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी तथा अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे ओबीसी बहुजन भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीनं आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू आहे। यात बाळासाहेब बटुळे मामा, ॲडव्होकेट मंगेश ससाने, संतोष वेरकर, शरद राठोड, प्राध्यापक विठ्ठल तळेकर तसेच बाळासाहेब दखने या 6 योद्ध्यांचे आमरण उपोषण सुरू आहे। याची दखल राज्य शासनाने प्रशासनाने अद्याप घेतलेली नाही। परिणामी ओबीसीच्या भावना तीव्र झाल्या। परिणामी याला पाठिंबा म्हणून ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पेटकर यांच्या नेतृत्वात तसेच आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा विदर्भ प्रभारी डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, विदर्भ अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती माजी सभापती अशोक दहीकर, ओबीसी जनमोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व्ही.डी. काळे यांच्या उपस्थितीत विभागीय समाज कल्याण भवनासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत आयोजित करण्यात आले। यावेळी धरणे आंदोलन स्थळी विभागीय समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी यांनी भेट घेऊन ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात वसतिगृह सुरू करण्याचे लेखी पत्र दिले। धरणे आंदोलनात महिला जिल्हा अध्यक्षा डॉक्टर नीलिमा मुळे, सुभाष सातव, संजय हेरकर, अमरावती शहर अध्यक्ष अजय राऊत, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष निरंजन कुरबाडे, अमरावती जिल्हा संघटक तुषार वाडणकर, अमरावती जिल्हा चिटणीस ललित ढेपे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय वाघुळे, अंजनगाव सुरजी शहर अध्यक्ष चंद्रशेखर देशमुख, शहर उपाध्यक्ष सूरज पवार, शशिकांत नवले, चेतन खंडारे, अक्षय हाडोळे, राजेंद्र ठाकरे, राजेंद्र सरोदे, अमोल हाडोळे, माधुरी भुयार, सुनीता गुल्हाने, योगिता गानोरकर, दीपाली गानोरकर तसेच अरविंद अकोलकर, संदेश आहेर, संदीप राऊत, ॲडव्होकेट प्रभाकर वानखेडे, नारायण सांडे, अंबादास मोहरकर, डॉक्टर चंद्रशेखर कुरळकर, संजय गानोरकर, अशोक वाट, प्रफुल्ल फुलारी, सुधीर गुलाने, सुनीता गुलाने, दत्तात्रय जाधव, दिनकर सुंदरकर, विष्णुपंत सुंदरकर, शैलेश बागडे, अवधूत पाचघरे, मुकेश वानरे, रामेश्वर चाटघोडे, ओम गुल्लाने आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मुख्य संपादक मनोज मेळेसह मी राम पेटकर। हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो। ओबीसी विद्यार्थ्यांचं वसतिगृह झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांचं वसतिगृह झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांचं वसतिगृह झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, अरे 36 जिल्ह्यात 72 हॉस्टेल सुरू झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, 36 जिल्ह्यात 72 हॉस्टेल सुरू झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। ओबीसी सर्व, एकच पर्व, ओबीसी सर्व, एकच पर्व, ओबीसी सर्व।